विद्यार्थी मित्रांनो, मागील आठवड्यात आपण इतिहास विषयातील पाठ क्रमांक 3 भारतापुढील अंतर्गत आव्हाने हा पाठ पाहिला. या आठवड्यात आपण आर्थिक विकास हा पाठ अभ्यासणार आहोत. तर आपण या पाठामध्ये भारताच्या आर्थिक धोरणाचा अभ्यास करणार आहोत. मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार, पंचवार्षिक योजना व त्यांचे यशापयश, बँकांचे राष्ट्रीयीकरण, 20 कलमी कार्यक्रम, गिरणी कामगारांचा संप, 1991चे नवे आर्थिक धोरण यांचा विशेषत्वाने अभ्यास करणार आहोत. आता आपण पहिला घटक पाहूया, मिश्र अर्थव्यवस्था. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आपण कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा याविषयी विचारमंथन चालू होते. प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी कोणताही टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी मध्यम मार्गाचा अवलंब केला. काही देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था होती, तर काही देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती. प्रत्येक अर्थव्यवस्थेचे काही फायदे, काही तोटे असतात. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच शासनाच्या मालकीची असतात. मिश्र अर्थव्यवस्था खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करते. आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा मिश्र अर्थव्यवस्थेला भारताने प्राधान्य दिले. या अर्थव्यवस्थेत आपणास 3 भाग दिसून येतात. आता या अर्थव्यवस्थेचे 3 भाग आपण पाहूया. पहिला भाग आहे सार्वजनिक क्षेत्र, दुसरा आहे खाजगी क्षेत्र आणि तिसरं संयुक्त क्षेत्र. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली व व्यवस्थापनाखाली असतात. उदाहरणार्थ संरक्षण साहित्य उत्पादन. खाजगी क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे खाजगी उद्योजकांच्या मालकीचे असतात, अर्थात त्यावर सरकारी देखरेख व नियंत्रण असते. उदाहरणार्थ आहे उपभोग्य वस्तू. आणि संयुक्त क्षेत्र. या क्षेत्रात काही उद्योग खाजगी उद्योगांच्या मालकीचे तर काही सरकारी व्यवस्थापनाखाली चालवले जातात. मिश्र अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी खाजगी व सार्वजनिक क्षेत्र यात सुसंवाद असणे गरजेचे असते. या व्यवस्थेचे एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे अधिकाधिक उत्पन्न व मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग. मिश्र अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट आहे अधिकाधिक उत्पन्न आणि मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग. या व्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थेतील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. नफ्याची प्रेरणा, उपक्रमशीलता, नियमपालन, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टी मिश्र अर्थव्यवस्थेत दुर्लक्षून जात नाहीत. या व्यवस्थेत देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते. दीर्घकालीन विकासावर अधिक भर देण्यात येतो. संरक्षण, शास्त्रीय संशोधन, शिक्षण, रस्ते, रेल्वे, कालवे, बंदरे आणि विमानतळ उभारणी हे क्षेत्रे भरपूर भांडवल गुंतवणूक लागणारी पण फळ मात्र उशिरा देणारी आहेत. या क्षेत्रात खाजगी उद्योजक मोठ्या प्रमाणात पुढे येत नाहीत. अशा वेळी सरकारलाच पुढाकार घ्यावा लागतो. वरील पद्धतीने मिश्र व्यवस्थेचे प्रारूप वापरून आणि पंचवार्षिक योजनांचा स्वीकार करून भारताने विकासाची वाटचाल सुरू केली. 1973च्या औद्योगिक धोरणाने विकासाची गती वाढली. या धोरणानुसार अवजड उद्योजक घराणी व परकीय उद्योग यांचा प्रभाव आटोक्यात आणणे आणि प्रादेशिक विकासाचा समतोल साधणे या गोष्टींना प्राधान्य दिले गेले. लघुउद्योग, ग्रामोद्योग, घरगुती उद्योग यांच्या विकासावर लक्ष देण्यात आले. सहकार क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात झाली. पंचवार्षिक योजना. भारत स्वतंत्र होईपर्यंत परकीय राजवटीने भारताचे पुरेपूर आर्थिक शोषण केले होते. दारिद्र्य, बेकारी, लोकसंख्या वाढ, निकृष्ट राहणीमान, शेती व उद्योगधंदे यांची अल्प उत्पादन क्षमता तसेच ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान या संबंधीचे मागासलेपण अशा बिकट समस्या देशासमोर होत्या. त्या सोडवण्यासाठी नियोजनाची गरज होती. 1950मध्ये भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली. 1950 साली भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली. प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हे या मंडळाचे अध्यक्ष होते. या मंडळाचे अध्यक्ष होते प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू. या मंडळाने कृषी आणि ग्रामीण विकास, संतुलित उद्योगीकरण, किमान जीवनमानाची तरतूद, लोकशाहीची सुसंगत
अशा आर्थिक विकास नियोजनाची आखणी व अंमलबजावणी यामध्ये लोकांचा सहभाग आणि व्यक्तीचा विकास करणारी 5 वर्षाची योजना तयार केली. ही योजना म्हणजेच पंचवार्षिक योजना. भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली होती. त्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि या मंडळाने पंचवार्षिक योजना तयार केली. ती पंचवार्षिक योजना 5 वर्षांची योजना तयार केली आणि ही 5 वर्षांची योजना म्हणजेच पंचवार्षिक योजना. नियोजन मूलभूत तत्व. नियोजनाचे मूलभूत तत्व. एखाद्या देशातील साधन सामग्रीचे प्रमाणशीर वाटप व तेथील मनुष्यबळाचा योग्य वापर त्या देशातील जनतेच्या गरजा भागवण्यासाठी झाला पाहिजे, हे नियोजनाचे सर्वसामान्य तत्व आहे. योजनांची उद्दिष्टे. यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारताच्या आर्थिक नियोजनाची सर्वसाधारणपणे उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. पहिला आहे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ. दुसरा आहे मूलभूत उद्योगधंद्यांवर भर देऊन झपाट्याने औद्योगिकरण घडवून आणणे. तिसरा आहे अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वावलंबी बनावा म्हणून कृषी उत्पादनात वाढ घडवून आणणे. चौथा आहे वाढत्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देऊन देशातील मनुष्यबळाचा पुरेपूर वापर करणे, उपयोग करून घेणे. तसंच पाचवा आहे प्राप्ती आणि संपत्ती यामधील विषमता दूर करणे. सहावा आहे वस्तूंच्या किमती स्थिर पातळीवर ठेवणे. सातवा आहे कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे. आठवा आहे दारिद्र्य निवारण करून राहणीमान उंचावणे. तर 9वं आहे सामाजिक सेवांचा विकास करणे आणि 10वं आर्थिक क्षेत्र स्वावलंबी करणे. आता आपण पहिली पंचवार्षिक योजना पाहूया. तिचा कार्यकाळ होता 1951 ते 1956. तर आता या योजनेत कोणकोणत्या गोष्टी झाल्या ते पाहूया. या योजनेत शेती, सामाजिक विकास, जलसिंचन व पूरनियंत्रण, ऊर्जा साधने, ग्रामीण व छोटे उद्योग, मोठे उद्योग व खनिजे, वाहतूक व दळणवळण, शिक्षण, आरोग्य यावर खर्च करण्यात आला. नियोजनबद्ध आर्थिक विकासाची पायाभरणी करणारी ही योजना होती. दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 1961. या योजनेत औद्योगिकरणाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करायचे होते. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये औद्योगिकरणाचे उद्दिष्ट साध्य करायचे होते. तर दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला येथील पोलादाचे कारखाने, सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना, चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना, पेरांबूरचा आगगाडीचा डब्यांचा कारखाना, विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना इत्यादी प्रचंड व अवजड उद्योगधंद्यांचे कारखाने सार्वजनिक क्षेत्रात उभारण्यात आले. शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी भाकरा नांगल, दामोदर यांसारखी प्रचंड धरणे उभारण्यात आली. या योजनेमुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली. भिलाई पोलाद कारखाना. तर मित्रांनो, हा दुर्गापूर येथील पोलाद कारखाना आहे आणि हा राऊरकेला येथील पोलाद कारखाना आहे. तसेच आपल्या पुस्तकामध्ये भिलाई पोलाद कारखान्याचे चित्र दाखवले आहे. आता आपण तिसरी पंचवार्षिक योजना पाहूया. तिचा कार्यकाळ होता 1961 ते 1966. या योजनेत उद्योग व कृषी विकासाचे संतुलन साध्य करायचे होते. यांचे उद्दिष्ट होते उद्योग व कृषी विकासाचे संतुलन साध्य करणे, दर साल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणणे, अवजड उद्योग, वाहतूक व खनिज उद्योग विकास, विषमतेचे निर्मूलन करणे आणि रोजगार संधी विस्तार हा मुख्य हेतू होता. तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा हेतू ते दिलेला आहे. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर 3 एकवार्षिक योजना म्हणजेच 1966 ते 1969 हाती घेण्यात आल्या. या काळात तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागला. चीनचे आक्रमण आणि पाकिस्तानशी युद्ध यामुळे विकासाच्या कामांपेक्षा संरक्षणाकडे व दुष्काळ निवारणाकडे सरकारला अधिक लक्ष द्यावे लागले. या गोष्टींमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर फार ताण पडला होता. आता आपण चौथी पंचवार्षिक योजना पाहूया. 1969 ते 1974. या योजनेचे उद्दिष्ट ठरवताना भारत स्वावलंबी बनावा, मूलभूत उद्योगांचा सरकारने विकास करावा, आर्थिक विकासाचा वेग वाढावा,
आणि समाजवादी समाजरचना निर्माण करण्याकडे लक्ष पुरवावे असे ठरवण्यात आले. या योजनेच्या काळात देशातील 14 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. 14 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयीकरण. ही योजना अपेक्षेइतकी यशस्वी झाली नाही. चौथ्या योजना काळात बांगलादेश युद्धाचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेला सहन करावे लागले. निर्वासितांवरील खर्च सहन करावा लागला. सरकारी नोकऱ्यांची पगारवाढ, रेल्वे कर्मचारी वेतनवाढ, आंतरराष्ट्रीय बाजारातील पेट्रोलचे वाढते भाव यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला धक्के सहन करावे लागत होते. आता आपण 5वी पंचवार्षिक योजना पाहूया. कार्यकाळ आहे 1974 ते 1979. गरिबी दूर करून देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचे मुख्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही योजना तयार करण्यात आली. हिचा उद्देश होता गरिबी दूर करून देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे. या योजनेत राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे, मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणे, शिक्षण, सकस आहार, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, वैद्यकीय उपचाराला सुविधा ग्रामीण भागाला पुरवणे, ग्रामीण भागात वीज पुरवठा व दळणवळणाची साधने पुरवण्यासाठी रस्ते बांधणे, समाज कल्याणाच्या योजना व्यापक प्रमाणावर राबवणे, कृषी विकास घडवून आणणे, तसेच मूलभूत उद्योगधंदे वाढवणे, अन्नधान्य व इतर जीवनोपयोगी वस्तूंची खरेदी एकाधिकार पद्धतीने करून त्या सार्वजनिक वितरण व्यवस्थांद्वारे गरिबांना रास्त किमतीत पुरवणे अशी उद्दिष्टे नमूद करण्यात आली होती. पंचवार्षिक योजनेच्या काळात दारिद्र्य निवारण व रोजगार वाढवणे शक्य झाले नाही. 1977 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. जनता पक्ष सत्तेवर आला. नव्या सरकारने 5वी पंचवार्षिक योजना 1978च्या मार्च अखेर समाप्त करून एप्रिल 1978 पासून साखळी योजना सुरू केली, परंतु ती अपयशी ठरली आणि 1980 मध्ये लोकसभेच्या मध्यवर्ती निवडणुका होऊन काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. या सरकारने पुन्हा साखळी योजना बंद करून पुन्हा जुन्या पद्धतीचे नियोजन सुरू केले. आता आपण 6वी पंचवार्षिक योजना पाहणार आहोत 1980 ते 1985. या योजनेचा भर दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती यावर होता. ओके. योजनेची उद्दिष्टे पुढील प्रमाणे होती. अर्थव्यवस्थेच्या विकास दरात लक्षणीय वाढ करणे, गरिबी व बेकारी यांच्या प्रमाणात घट करणे, लोक छोटी कुटुंब पद्धती स्वच्छेने स्वीकारतील असे धोरण ठेवून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे. 6व्या पंचवार्षिक योजनेत पुढील कार्यक्रम राबवण्यात आले. हा बॉक्स महत्त्वाचा आहे. ते कार्यक्रम कोणते आहेत? एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम IRDP. IRDPचा फुल फॉर्म आहे इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. त्यानंतर दुसरा कार्यक्रम आहे ते म्हणजे ग्रामीण भूमिहीन विकास कार्यक्रम RLEGP. RLEGP म्हणजे रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम. इंडियामध्ये आहे हे. तिसरा कार्यक्रम आहे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम NREP. NREP म्हणजे नॉर्डिक रिअल एस्टेट पार्टनर्स. त्यानंतर चौथा कार्यक्रम आहे सलेम पोलाद प्रकल्प. आता आपण पाहूया 7वी पंचवार्षिक योजना 1985 ते 1990. या योजनेचा भर अन्न रोजगार आणि उत्पादकता यावर होता. विकास, आधुनिकीकरण, आत्मनिर्भरता, सामाजिक न्याय यावर भर देणे, उत्पादनाच्या तंत्रामध्ये सुधारणा करणे, राष्ट्रीय उत्पादनात दरवर्षी 5% वाढ करणे, अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ करणे ही या योजनेची उद्दिष्टे होती. प्रत्येक योजनेची उद्दिष्टे अतिशय महत्त्वाची आहेत. या योजनेत पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आले होते. जवाहर रोजगार योजना, इंदिरा आवास योजना, दशलक्ष विहिरींची योजना. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने 7वी पंचवार्षिक योजना अतिशय महत्त्वपूर्ण ठरली. आता आपण पाहूया 8वी पंचवार्षिक योजना. कार्यकाळ 1992 ते 1997. या योजनेत खाजगी क्षेत्राला वाव देण्यात आला. योजनेची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे होती. राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर 6.5% इतका राखणे, लोकसंख्या वाढीला आळा घालणे, कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला उत्तेजन देणे, प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक विस्तार करून निरक्षरतेचे उच्चाटन करणे,
या योजनेत पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आले: प्रधानमंत्री रोजगार योजना, महिला समृद्धी योजना, राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना, मध्यान्ह आहार योजना, इंदिरा महिला योजना आणि गंगा कल्याण योजना. हे पिंक बॉक्सेस जे आहेत योजनांमध्ये ते अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. ओके. 8व्या पंचवार्षिक योजनेत खाजगी क्षेत्राचे महत्त्व वाढले. 1991 स्वीकारलेल्या उदार व मुक्त धोरणाचे प्रतिबिंब या योजनेत दिसते. 9वी पंचवार्षिक योजना 1997 ते 2002 कृषी व ग्रामीण विकास यावर या योजनेत भर देण्यात आला होता. कृषी व ग्रामीण विकास तसेच आर्थिक विकासाचा दर वाढवणे, पायाभूत क्षेत्रात निकोप स्पर्धा निर्माण करणे, परकीय गुंतवणुकीसाठी औद्योगिक धोरणाला नवी दिशा देणे ही या योजनेची उद्दिष्टे होती. तर आता या योजनेची उद्दिष्ट काय होती हे महत्त्वाचं आहे. या योजनेत स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना, भाग्यश्री बालकल्याण योजना, राजराजेश्वरी महिला कल्याण योजना, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना, अंत्योदय अन्न योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना इत्यादी कार्यक्रम सुरू करण्यात आले. या योजनेत संपर्क व्यवस्था आणि सेवा क्षेत्राची प्रगती अपेक्षित प्रमाणात साध्य झाली. बांधकाम, दळणवळण या क्षेत्रात वाढ झाली. आता आपण बँकांचे राष्ट्रीयीकरण पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. हा पार्ट 1 होता. पार्ट 2 ची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामध्ये आपण हा पूर्ण धडा फिनिश करणार आहोत. आता तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता आपण विश्रांती घेऊया. खूप अभ्यास झाला करून. तर पार्ट 2चा व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये ऑब्जेक्टिव्स तसेच ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आन्सर्स सांगितले जाणार आहेत. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच पार्ट 2 व्हिडिओ मी अपलोड केलेल्या लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.